साथ है तो मुझे क्या कमी है, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल गई रोशनी, तेरा साथ है तो कुछ भी नहीं है, कोई गम नहीं, मिल गई चांदनी है, तेरा साथ है तो। थैंक यू सो मच, धन्यवाद पुन्हा। तुमचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, तर काय संघर्ष होता तुमचा आज, काय वाटतं? मी या शहरात छोट्याशा कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी आलो होतो आणि मी इथेच रमलो आणि बघता बघता 50वा वाढदिवस कसा आला कळलं नाही. जीवनात सगळ्या प्रकारचे संघर्ष केले. आज काळेबंधू रेस्टॉरंट, 3 हॉटेल्स आणि मसाला युनिट आहे. मी आनंदी आहे. दोन मुलं माझे शिक्षण घेत आहे, पत्नी शिक्षिका आहे, त्यामुळे या वाढदिवसानिमित्त मी आज आनंदी आहे. तर तुमचं आता नावलौकिक छत्रपती संभाजीनगरमध्ये भरपूर आहे, त्याच्यामागे काय काय रहस्य आहे? मी जेही काम करतो ते 1 नंबर करायचं ठरवतो. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात पहिल्या 3मध्ये असलं पाहिजे, कोणतं क्षेत्र असो. तर त्यात माझ्या काही आवड असते. म्हणून मी जेव्हापासून रेस्टॉरंटचा बिझनेस चालू केला तेव्हापासून असं ठरवलं का आपलं शहरात पहिल्या 3मध्ये असावं. तर आपलं हॉटेलचं नाव चांगलं झालेलं आहे, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद मिळतो. आणि लोक जेवण करून गेल्यानंतर फोन करून सांगतात की जेवण खूप छान झालं, सर्व्हिस चांगली मिळाली, आम्हाला पोटाला त्रास नाही झाला. ते खरं समाधान आहे. आज 50व्या वाढदिवसावर तुम्ही आलेले आहे, 50 वर्ष झालेली आहे. तर तुमचं जे क्वालिटीयुक्त तुमचं जे नाव आहे काळेबंधू म्हणून, तुम्हाला तुमच्या नावानं नाव न समजा ओळखता काळेबंधू या नावानं ओळखतं, हे कसं वाटतं? काय म्हणजे काय? मी कधीच माझ्या जाहिरातीत किंवा कुठे फोटो वापरलेला नाही. मी अशोक काळे नाव फार क्वचित कुठंतरी लागतंय म्हणून लावतो. पण काळेबंधू म्हणजे आम्ही दोघं बंधू आणि काळे परिवाराचं नाव असावं म्हणून मी काळेबंधू नाव हेच मला मोठेपण वाटतं आणि चांगलं वाटतं. आता पुढे काय काय ठरणार असेल? आपण आता इथं तुमचं बरंच आयुष्य आपण एकदम संघर्षामध्ये घातलेलं आहे. आता इथून जे तुमचं पुढची वाटचाल आहे ती कशी असणार? संघर्षासोबत आनंद, समाधान आणि जोपर्यंत आपण काम करत राहू यश मिळत राहतं. आणि त्यामुळं जे जगण्याची आणि चांगलं राहण्याची इच्छाशक्ती वाढती, तीच महत्त्वाची असते. यापुढे या व्यवसायात कसं वाढ होईल आणि मसाले पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतभर कसे पोच करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार. चालेल, थँक्यू. तुमच्या मामाचा बड्डे आहे, त्याच्याबद्दल काय काय शुभेच्छा द्या त्यांना? काळेबंधू रेस्टॉरंटचे मालक आणि उद्योजक म्हणजे माझे मामा अशोक काळे यांचा आज 50वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य हे निरोगी जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अशोकजी हा प्रवास जेव्हा ये हमारी हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर अशोक जी, हैप्पी बर्थडे टू यू. और दिन आए
बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये हमारी आज सोबत म्हणायचंय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर अशोक जी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि एक गाणं आमच्या मॅडमसाठी आणि सरांसाठी खास, कारण फक्त हा प्रवास एकट्याचा नव्हता तर दोघांचा होता आणि एक सुंदर गाणं मामांचे आपल्या समोर इथे व्यक्त झाले आणि इथे आलेल्या प्रत्येक जणाला मामांमध्ये काहीतरी वेगळा गुण हा नक्कीच दिसतो, कारण माझे मामा आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्व. अष्टपैलू पण कमी वाटेल असं वाटायला लागलं मला. मी सहज गाडीवर चालत म्हणजे विचार करत होते की आज आहे ना मामांच्या विशेषणांची आपण यादी करूया आणि ते बोलूया, पण म्हटलं एक नाही दोन नाही खूपच जास्त होऊ लागले, मग 50 करता येईल का हा पण एक विचार केला मी. आज 50वा वाढदिवस आहे, 50 विशेषण करूयात, पण म्हटलं ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे आपण थोडंसं काहीतरी वेगळं करूया. मी वर्गात शिकवत असताना विदा करंदीकर यांची एक कविता मी जेव्हा शिकवत होते तेव्हा ती कविता शिकवताना मला माझ्या समोर फक्त माझे मामा दिसत होते. फक्त मी जी गाणं म्हणतोय त्याच्यावर छोटासा एक कपल डान्स करावा आपण छानसा, आहे का नाही? टाळ्या पाहिजे सर्वांच्या. छोटस बरं हाता आणि गाणं पण खूप सुंदर आहे बरं कसं